आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासरा माझा गावी गेला तिकडे खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला। जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला। नंदेचं कार्ट किरकिर करीत खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला। दादूला मारुनी आहुती देईन, दादूला मारुनी आहुती देवीन मोकळी करगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। एका जनार्दनी सगळेच मरू दे, कीर्तनातली सोडू ना, टेन्शन घेऊ नका। एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटी राहू दे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमस्तुते। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः। भाग्यवन्तं विचारयुक्तं नमामि दुर्गं शिरसा गुरुन्तं। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला। सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर भारुया प्रकरणातील रोडगा या सदरातील सुंदर असा प्रसिद्ध हा अभंग आहे की ज्या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज एका सासूर वासनीचं रूपक करून विकार भक्तीचा नवस साधकाच्या मुखातून बोलतायत। विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आदिशक्तीच्या पावन दरबारात नवरात्रीच्या महान पर्व काळात प्रभावती क्षेत्रात की जी भूमी रंगनाथ गुरुजीची म्हणून ओळखली जाते, जी भूमी मारुतराव महाराज, मोतीराम महाराज, ठाकूरबुवा महाराज या साधू संतांची म्हणून ओळखली जाते, अशा या पावन भूमीमध्ये राजे संभाजी मित्र मंडळ याद्वारा आयोजित गेल्या 36 वर्षापासून या नवरात्रीय भक्ती उत्सवाचं आयोजन होत असतं। याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात हे आयोजन होत असताना या उत्सवाच्या महापर्वातील 5व्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्माननीय मित्रमंडळ तथा या सर्वच उत्सवाचे आधारस्तंभ आपल्या परभणी जिल्ह्याचे दमदार खासदार आदरणीय श्री संजयजी जाधव अर्थात सर्व ज्यांना आदरानं धोंडो बॉस असं म्हणत असतो, आदरणीय बॉस यांच्या प्रेमातून आदरणीय आमचे हरिदास भाऊ जोगदंड यांच्या संपर्कातून आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे घाटू साहेब यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे। ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुमच्यासारखे सर्व देवरूप श्रोते मंडळी तथा सर्व गुणीजन महाराज मंडळी या सर्वांबद्दल सकळाचरणी जीव माझा
हा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. विठाला नवरात्री महाउत्सव संपन्न करतो आहोत. आपली संस्कृती वैदिक संस्कृती आहे आणि वैदिक संस्कृतीने 5 उपासना आम्हाला करायला सांगितल्या. पंच देवता उपासना असं म्हणतात. त्या 5 उपासना कोणत्या आहेत? भगवान गणेशाची उपासना आहे, भगवान शंकराची उपासना आहे, भगवान विष्णूची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे, त्याचप्रमाणे आदिशक्तीची उपासना आहेत. या 5 उपासना आम्हाला करायला सांगितल्या. ह्या 5 उपासना आम्हाला का करायला सांगितल्या? त्याचं कारण आहे, कारण आमचं जीवन आम्ही जन्माला आलो 5 तत्वापासून. पंचभूताचा गोंधळ केला एका टिकेठाई मेळ, म्हणजे आम्ही जन्माला आलो 5पासून. देहा उसना आणिला 5चा, जन्माला आलो 5वर. आम्ही जगतोही 5वर, है की नाही? जगायला सुद्धा 5 लागतात. कोणते 5? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वापासून देह आणला. बरं, ज्याच्यापासून आणला त्याच्यावरच जगतो आम्ही. पृथ्वीची गरज आहे की नाही जगण्याकरता? नितांत गरज आहे. मला सांगा, पृथ्वी जर नसती तर तुम्ही कुठं बसले असते? आमचं एक ठीक आहे, आम्हाला स्टेज आहे, पण तुम्ही कुठं बसले असते? तुम्ही म्हणा ना खुर्च्यावर. अरे तुमच्या खुर्च्या असो नाहीतर आपले स्टेज असो, या सगळ्याला आधार कोण आहे? पृथ्वी आधार आहे. पृथ्वीची गरज आहे. आप, पाण्याची गरज आहे की नाही? हा, एवढ्या पाण्याची गरज नाही हे मला माहिती आहे. सध्या जेवढं पडतंय तेवढ्या पाण्याची गरज नाहीये, पण पाण्याची गरज आहे की नाही? आहे. जीव जिती जीवना संगे तुकोबरायचं वचन आहे. अर्थात पृथ्वीची गरज आहे, आपाची गरज आहे. पृथ्वी आप. तेज, तेजाची गरज आहे की नाही? शरीरामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचामिन्यम चतुर्विधम. आपल्या शरीरामध्ये भगवान वैश्वानर नावाचा अग्नी होऊन काय करतो? शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे अथवा विदग्धे, मिचगा चतुर्विधे अन्न पची. हो, प्राण. बर, प्राण अपानाच्या जोड भाती फुंक फुंकोनी अहोराती ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे आम्हाला जगण्याकरता अग्नीची गरज आहे. पृथ्वी आप तेज झालं. वायू, वाऱ्याची गरज आहे की नाही? वाऱ्याची गरज आहे. आकाशाची गरज आहे की नाही? म्हणजे आकाश म्हणजे पोकळी, ती जर पोकळी नसली तर गमनागमन क्रिया होईल का? नाही. जन्माला आलो 5पासून, जगतो 5वर, आणि माझ्या माहितीनुसार मेल्यावर बी 5च लागत. 4 खांद्याला आणि 1 गाडग्याला. हे जरी असलं, शेवटी या पंचतत्वाचा देह पंचतत्वात विलीन होतो. ऐका, तात्पर्य, जगायला जन्माला आलो 5पासून, जगतो 5वर, गेल्यावर 5तच आहे. म्हणजे या 5 जणांचा समतोल राहावा या उद्देशातून आमच्याकडे उपासना सुद्धा 5 आहेत. कोणत्या तत्वाकडे, कोणतं तत्व कोण्या देवतेकडे आहे? पृथ्वी तत्व भगवान गणेशाकडे आहे. पृथ्वी तत्व कोणाकडे आहे? भगवान गणेशाकडे. आप तत्व शंकराकडे आहे. पृथ्वी आप. तेज तत्व सूर्याकडे आहे. वायू तत्व देवीकडे आहे. म्हणून आपल्याकडे म्हणत नाहीत का वारा आलं? ज्या बाईच्या अंगात देवी येते तिला काय म्हणतात? वारा आलं. वारा आलं म्हणजे वायू तत्व तिच्या हातात आहे, वायू तत्व आहे. आणि आकाश तत्व भगवान विष्णूच्या हातात आहे. आणि या 5 तत्वाचा समतोल राहावा या उद्देशातून आपल्याकडे 5 प्रकारच्या उपासना आहेत. त्यामध्ये शक्तीची उपासना आहे. शक्तीच्या उपासकाला शाक्त म्हणतात. विष्णूच्याला वैष्णव, सूर्याच्या भक्ताला सौर, गणपतीच्या भक्ताला गाणपत्य, शंकराच्या झालं का देवीच्या भक्ताला शाक्त म्हणतात. आणि गाथ्यामध्ये जवळजवळ 7-8 अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी शाक्त निषेध केलेला आहे. म्हणजे तुकाराम महाराजाच्या गाथ्यामध्ये शक्ती उपासकाची निंदा आहे. पण तुम्ही जर गाथ्यातले ते अभंग वाचले तर कोणत्या शक्तीची उपासना आहे? ऐकलं का? निषेध कोणते आहे? शक्ती उपासनेचा निषेध नाहीये. शक्ती उपासनेत झालेलं जे अवडंबर आहे त्याचा काय आहे? निषेध आहे. आणि मग त्याचा अवडंबर काय पुढे आपण पाहणार आहोत. पण आपल्या वारकरी संप्रदाय सुद्धा शक्ती उपासक आहे. पण वारकरी संप्रदायाची उपासना कशी आहे? नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, पोटी मागे
मागेन ज्ञानपुत्रा करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा अंतरी सद्भाव मित्रा अंतरे सर्वभाव मित्रा सासऱ्या सांगेन सासऱ्या सासऱ्या सांगेन गोपाता सासऱ्या सासऱ्या सांगेन गोपाता संप्रदायाची उपासना आहे. नवविध भक्तीच्या नवरात्रा करील. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम. 9 रंगाच्या 9 साड्या नेसन असं प्रमाण नाही. नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. नवविध भक्तीच्या मी नवरात्रा करीन. आणि ऐका ना, उपासना शुद्ध आहे आणि उपासनेचा हेतू सुद्धा किती शुद्ध आहे. काय काय लोकांच्या उपासना चांगल्या आहेत पण हेतू लय दलिंदर आहे. हो, तुकोबारायचं प्रमाण आहे. एक बाई रोज पांडुरंगाच्या मंदिरात जायची. काय जायची? पांडुरंगाच्या मंदिरात जायची. तुकोबारायचं एक टाळकरी म्हटला, हा तुकोबा खरंच तुमच्या कीर्तनाचा प्रभाव. बघा ना बाई, रोज कीर्तनाला जाते, आपलं मंदिरात येते, रोज मंदिराला येते, किती धार्मिक आहे. तुकाराम महाराज म्हणले तिच्या वरच्या रंगावर जाऊ नको. ती पांडुरंगाच्या मंदिरात येते. एक बोलू का जरा, टोचायचं नाही ना कोणाला. हा, सगळेच व्यापारी व्यापारी नाहीत, सगळे शेतकरी शेतकरी नाहीत आणि सगळेच वारकरी वारकरी नाहीत. विठाला विठाला याचा विस्तार मला खूप करता येईल पण मला करायचा नाही. हा, ऐका, ती रोज जायची कुठं? मंदिरात. एक टाळकरी मला, काय तुकोबा काय भाविक बाई आहे. नाही नाही नाही, काय विठ्ठलाची भक्त आहे, काय निस्सिम भक्त आहे. नाही रे म्हणले, तिची भक्ती जरा वेगळीच आहे. तुकाराम महाराज म्हणले, ती टाळकरी म्हणला, तुम्हाला कसं काय माहित? अरे ती रोज देवळात काय ती माहितीये का? 2 वर्ष झालाय नवऱ्याने तिला टाकून दिले. मग तो नवऱ्यानं जे टाकून दिलंय आणि नवरा जो निघून गेलाय तो घरी यावा म्हणून ती परमार्थ करते. गोहो यावा गावा आयसी नवस करी आवा आणि कैसे पुण्य ती गाठी आणि व्रते वेची फुकासाठी. उपासना चांगली आहे पण हेतू चांगला नाही. आमच्या वारकरी संप्रदायाची उपासना कशी आहे? नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा. आणि उद्देश काय? करोनी पोटी मागीन ज्ञानपुत्रा. आम्हाला ज्ञान मिळवायचं आहे, आम्हाला विचार मिळवायचा आहे, आम्हाला विचार संपन्न व्हायचा आहे. आणि मग आता काम क्रोध जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. ज्ञान काही नवीन आणायचं नाही, ऐकलं का? ज्ञान प्राप्त करायचं नाही, ज्ञानाला पात्र व्हायचंय. ज्ञान प्राप्तीचा विषय नाहीये. तो जर प्राप्तीचा विषय झाला तर तो आगमापायी होईल. म्हणजे एकेकाळी जर आला तो एकेकाळी जाणार आहे, असा नियम आहे आपल्या. त्याला आगमापायी म्हणतात. ज्ञान आपलं स्वरूप आहे म्हणून ज्ञान प्राप्त नाही करायचं, मग ज्ञानाकरता पात्र व्हायचं. ज्ञानोबराची भाषा काय? तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे का पात्र होईजे? पात्र होईजे. आपल्याला फक्त अधिकार संपन्न करायचा आहे. आणि मग काय? ज्ञानोबराय म्हटले, जीवा ब्रह्मत्व आहे स्वभावे संकल्प लोपी. कितीतरी प्रमाणे किंवा आगा काम क्रोध जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. म्हणजे विकार गेले की वेगळं आपल्याला काही करायचं नाही. बाभुळीची सारावी हाते तो पाणी तो वाशे आई ते. फक्त आम्हाला शेवाळ बाजूला करायचे, पाणी शेवाळा खाली आहेच. तसे आम्हाला विकार बाजूला करायचे, आपलं स्वरूप प्रगट आहेच. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटीस नाही उजळले भाग. तो का म्हणे होता ठेवा, हा तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. किंवा तुकोबारायचं अजून प्रमाणे, तो का म्हणे बुनादीचे आणि झाले साचे उजवणे. आमचं बुनादीचं म्हणजे आमच्या हक्काचं आत्मस्वरूप आहे. फक्त काय झालंय? मळालंय. त्याला फक्त या साधनेनं काय करायचंय?
उजळायचे, हे विकार घालवायचे. तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म, तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म, तुका म्हणे हा तो सोये परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण, मूर्ख नेने वर्म संत चरण, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. आम्ही मूळचेच ब्रह्मरूप आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, फक्त आपल्याला एक करायचंय. काय करायचंय? विकार घालवायचे. पण सगळे विकाराच्या नादी लागले, विकार घालवायच्या नादी नाही लागले. पण एखादा साधक म्हणतो अहंतादी भावा पुलिया, झाडा देऊनी धनंजया, ज्ञानी पत्र घेती जया मूळ घराशी. या विकाराचा झाडा देऊन आम्हाला मूळ स्वरूपाला जायचंय. कारण काय, मूळ स्वरूपाला जाण्याकरता झाडा द्यावाच लागतो. तुकोबरायचं प्रमाण लय गोड आहे. भाग्यवेश काय, येर येरावरी जायाचे उसने, भाग्यस्थळी देणे झाडा वेसी. भाग्यस्थळावर जाण्याकरता वेशीवर झाडा द्यावा लागतो. कल्पना करा, आपण गेलो मुंबईला मुख्यमंत्र्याला भेटायला, तर तुम्हाला वाटतं का जसं बॉसच्या घरात सरळ जाता येतं तसं जाता येईल? खरं तर बॉसच्याही घरात सरळ जायला परवानगी नाही, पण ते आपले असल्यामुळे सगळ्यांना सबके लिए खुला आहे मंदिर आहे हमारा. म्हणून असं म्हणतात, मोठ्या माणसाच्या दोन गोष्टी मोठ्या पाहिजे, साधूच्याही दोन गोष्टी मोठ्या पाहिजे. साधू का गेट और पेट बड़ा होना चाहिए. साधू का गेट बड़ा होना चाहिए, साधू का पेट बड़ा होना चाहिए. याचा अर्थ लय गोड आहे. स्वामी अकरानंद सरस्वती सांगतात, गेट बड़ा होना चाहिए याचा अर्थ आपल्या घरात सगळ्याला प्रवेश पाहिजे, आणि पेट बड़ा होना चाहिए सगळ्याचे गुणदोष पोटात घालायची कुवत पाहिजे. ऐकलं का माणिक महाराज? माझं पोट मोठं नाही आणि माझी छाती मोठी नाही. हे असे गुणीजन भेटली की छाती मोठी होती, आणि काही मूर्ख भेटतात त्यांचे गुन्हे पोटात घालून घालून पोट मोठं झालं. आणि तुम्ही अंदाज घेतला असेल तर छातीपेक्षा पोट मोठं याचा अर्थ सज्जनापेक्षा मूर्ख जे असते त्या जगात ते ध्यानात ठेवा. तात्पर्य ऐका मंडळी, जर मुख्यमंत्र्याच्या घरी जायचं असेल तर काय करावं लागतो? आधी झाडा द्यावा लागतो. झाडा दिल्याशिवाय प्रवेश नाहीये. आम्ही एकदा यात्रा घेऊन गेलो अयोध्येला, जुनी अयोध्या, आता काय वेगळी अयोध्या आहे. अयोध्येत गेलो. बरं, आपल्या परभणी जिल्ह्यातल्या काही नववार लुगडं नेसलेल्या माता माऊल्या सगळ्याच सोबत. बरं, 17 वेळा सांगितलं मंदिरात काही नेऊ देत नाही, सगळं आपल्या घरी ठेवा. पण निघाले सगळे. आता मग पुरुषाला तपासायला पुरुष पोलीसवाले आणि महिलांना तपासण्याकरता महिला. पण जे आपल्या मराठवाड्यातली नववार लुगडं नेसलेली, ते मिर्या गुंडाळी इथं कंबळ तिचं. बरं, त्या उत्तर प्रदेश मधल्या पोलीसवालीला हे नवीन, हे कोणसा फॅशन आहे. आणि मग तिला ते काय दिसलं, मिऱ्याचं कंबळ दिसल्या का बाईचं. तिनं त्या कंबळाला असं दाबलं. कोणी? त्या पोलीसवालीनं. तिच्या हाताला कडक काहीतरी लागलं. ती म्हणली क्या आहे? म्हणजे बॉम्ब. महाराज लगेच तिनं सायरन वाजवला. सगळे पोलीसवाले जमा झाले. आमचे गुरुजी म्हणले, तात्या अरे आपल्या तातिरेकी कोण आली? आणि सगळे तिच्याकडे बंदूक टेकून, निकाल हो निकाल. ते राहू दे माई, एकच आहे. कितने लाते फिर निकाल. काय नाही, माहीत टकोर दुखू लागलं म्हणून आणलाय. आणि जेव्हा काढला तो झेंडू बॉम्ब होता. तुम्हाला काय वाटतं? पण तो टकोर दुखू दे नाही तर काही दुखू दे, भाग्यस्थळी देणे झाडा वेसी. वेशीवर झाडा द्यावा लागतो. तसं आत्मस्वरूपाच्या प्राप्ती करता विकाराचा झाडा द्यावा लागतो. सगळे प्रवृत्त नाहीत, पण साधक मात्र ह्या विकाराच्या माग लागला. आणि ते महाराज लय अवघडे विकार सुटणं. या कामक्रोधाच्या ठाई कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जेती. ज्ञानोबराय म्हणतात, काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा
विद्येनामिह वैरिणम. बरं ऐकलं काही विकार सुद्धा असे आहेत. ज्ञानोबराय म्हणतात नवलाची गोष्ट ऐका. नवल कशाला म्हणतात? आहे त्या परिस्थितीपेक्षा वेगळं काही दिसलं की त्याला आपण काय म्हणतो? नवल म्हणतो. ऐका मला एक नवलाची गोष्ट. नवलाची गोष्ट ऐक सखी बाई, ही जशी तिथं एक ज्ञानेश्वरीत एक नवलाची गोष्ट ऐका. लय तशा ऐका. नवलतया प्रभूचे. हे बी नवल नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला पाहिजे ते नवल कोणतं? नवल अहंकाराची गोठी. ते म्हणे नवल आहे म्हणे अहंकाराचं. काय विशेष न लगे अज्ञानापाठी. ते अज्ञानाच्या पाठी लागत नाही. मग सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. तुम्ही हुशार माणसेत म्हणून म्हणतो. जातवान व्यापारी आहे ना, जिथं फायदा आहे तिथंच गुंतवणूक करतो. जिथं प्रॉफिट जास्त आहे तिथंच इन्व्हेस्ट काय केली जाते? जास्त केली जाते. आता गाठोड साहेब तुम्ही बँकिंग क्षेत्रामधून आलेले आहेत. लोक का बरं पतसंस्थेच्या नादी लागतात? व्याजदर जास्त असतो. पुढं काय होतं ते मला सांगायचं नाहीये. हो, माणूस कुठं गुंतवणूक करतो? जिथं फायदा जास्त आहे तिथं. तसे विकार काय म्हणतात माहितीये का युवराज महाराज? हे विकार म्हणतात गुंतवणूक कुठं करायची? जिथं फायदा आहे तिथं. म्हणजे विकार सामान्य लोकांच्या नादी लागत नाही, महाराज लोकांच्या. कारण त्यांना माहिती संसारिकाच्या नादी लागलं तर एकाच घराचं वाटोळं होतं, पण एखाद्या महात्म्याच्या नादी लागलं तर अख्ख्या जिल्ह्याचं वाटोळं होतं. विशेष न लगे अज्ञानापाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी अवघडे. एकाचेही मज न घडे दमन. आवरत नाहीत महाराज. सोपं नाही. एक मी बी तुमच्या जिल्ह्यातला, तुमच्याकडे शब्द आहेच तो माहितीच आहे मला, तरी उगा कौतुक म्हणून विचारतो. पाला पाचोळा शब्द आहे का? पाला पाचोळा त्यो आपल्या पुढं पाला पाचोळा त्यो म्हणतो का नाही? ज्याला काहीच किंमत नाही त्याला आपण काय म्हणतो? पाला पाचोळा. मग मला तुम्हाला विचारायचे, तंबाखू काय? गांजा काय? काय जाऊ द्या, गांजापर्यंत कशाला जायचं आपण? तंबाखू पर्यंतच थांबू. तंबाखू काय? खरंच पाल्याचा पाचोळा आहे की नाही? सुटती का? सुटती? मग एक विचार करा, तंबाखू सुटना तर संसार कवा सुटायचा? तंबाखू सुटना संसार कधी सुटायचा? विकार मोठे अवघड आहेत. मग हा साधक या विकाराला कंटाळतो. प्रभाते से वाटे तुमच्या यावे दर्शना येथे नसले चोरी उरली राहे वासना. येथे नसले चोरी उरली राहे वासना. या चरणात पाठभेद कसा आहे? येथे न चले चोरी उरली राहे वासना आणि येथे न चले थोरी उरली राहे वासना. दोन्ही पाठाने अर्थ लावून दाखवतो. येथे न चले चोरी म्हणजे इंद्रियापासून इंद्रिय चोरायला जमत नाही आणि फक्त वासना शिल्लक राहते. आणि येथे न चले माणसा विकारापुढं काहीच चालत नाही, फक्त तुझ्या दर्शनाची आस तेवढी शिल्लक राहते. थोरी उरली राहे वासना. सोडत नाहीत महाराज विकार. चांगले चांगले सकाळी उठल्या उठल्या माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. अय कोणाला? कोणाला? बायकोला. माझे कामधेनू कुठे आहे? गाईला कामधेनू म्हणतात. माझे कामधेनू कुठे आहे? तुम्ही रात्री उशी खाली ठेवली होती ना? कामधेनू ध्यानात आली ना? त्या संगमनेरला जाऊन माल पाण्याला घेऊन येऊ तुम्हाला समजून सांगाय. गायच्या अगदी बरोबर. साफ करणारी माणसं अशी पाहिजे. माझी कामधेनू कुठे आहे? ती रात्री उशी खाली ठेवली होती ना? उशी खाली हात घालतो. कराग्रे वसते लक्ष्मी, करम मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. झाला त्याचं चालू बघा. हे विकार फार कठीण आहेत, अति कठीण आहेत. एकाचेही मज न घडे
दमन. आणि असा विकाराला त्रस्त झालेला साधक मग देवाजवळ जातो. कशाप्रमाणे? जशी सासूरवासाला कंटाळलेली सासूरवाशीन मायबापाकडे जाते. विठाला शिवाय आत्मस्वरूपाची प्राप्ती नाही. आणि विकार संपवणं सोपं नाही. हो, हे सगळं आम्हाला समजून सांगण्याकरता तो जसा विकार मुक्तीची प्रार्थना देवाजवळ करतो हे सांगण्याकरता नाथाने एक रूपक केलंय सासूरवासनीचं. हो, नाथांनी सामान्य समाजाला तत्वज्ञान त्यांच्या भाषेत कळावं. शिवाजीराव भोसले होऊन गेले एक व्याख्याते. फार मोठं नाव व्याख्यान क्षेत्रातलं शिवाजीराव भोसले. त्यांचं एक वक्तृत्वाची कथा नावाचं पुस्तक आहे. कोणाचं? शिवाजीराव भोसलेंचं. आणि त्या वक्तृत्व नावाच्या कथेच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर म्हणजे पुष्ट्यावरचा एक पॅरेग्राफ आहे. लय गोड आहे. तुम्ही अख्खा पाठ केलाय. सांगू का मोतीराम महाराज? सांगू? कसं करू? विचारण्याचं कारण आहे त्याची फी वेगळी, पण चला आज फ्री मध्ये सांगतो. शिवाजीराव भोसले तिथं काय म्हटले आता त्यांच्या भाषेत सांगतो. वक्त्याने का बोलावं? एकदम शांत, आरडाओरडा नाही. नाही तर लोक समोर 50 सेवेकरता निवडलेला अभंग. कशाला आरडाओरडा घासा कोरडा करतो तू? समोर माणसं किती, तू बोलतो किती, भान आहे का नाही तुला? हे कसं आहे माहितीये का? तू कुबराचं प्रमाण देऊ का? हो, लय अवघड आहे. कसं करू प्रमाण? एका राजाला एक हिजडा शिव्या देऊ लागला म्हणे बोट मोडून. मी आल्या मोड द्या, तुझं बरं होणार नाही. कोण? नपुसक शिव्या देतोय. कोणाला? राजाला. राजा मला प्रधानजी घोडदळ काढा, हातीदळ काढा. का? हा मला शिव्या देतोय. तुकाराम महाराज म्हणतात अरे जो आंघोळिया मोडी आणि त्याशी काय शिले घोडी. नपुसकासाठी तुका म्हणे नलगे जेठी. माणसानं किती ताकद लागते तेवढीच वापरावी. उगा जिथं तेवढी ताकद लागतच नाही तिथं कशाला वापरायची? एक चमचा मसाल्या जर भागत असलं तर 4 चमचे कशाला टाकायचं? मूळव्या ठणकाय. एक चमचा मिठात भागू लागलं तर 4 चमचे मीठ का टाकायचं? कालून खरट व्हायला गरज काय? शिवाजीराव भोसलेंचं बोलणं तसं. वक्त्याने का बोलावं? ऐकताय ना? हा, वक्त्याने का बोलावं? ज्याला काहीच कळत नाही त्याला थोडं तरी कळावं म्हणून बोलावं. ज्याला थोडं कळतं त्याला जास्त कळावं म्हणून बोलावे. लोकांना कळेल असं बोलावं. लोकांना कळेपर्यंत बोलावं. आणि एकदा लोकाला कळू लागलं की न कळतही बोलू नये. त्याला वक्ता असं म्हणावं. त्याला वक्ता असं म्हणावं आहे ना. म्हणून नाथांनी खरे वक्ते असल्यामुळे बघा तुम्ही, नाथ थोडं बोलले, लय नाही बोलले. ते भावार्थ रामायणाच्या प्रस्तावनेतच एक ओवी, ग्रंथ न करावा अफाट आणि पदी प्रगटावा परमार्थ. भावार्थ रामायण. आणि चांगदेव आपलं चिरंजीव पदात कसं किंचित बोलो निश्चयेशी कळावयाशी साधका. थोडंच बोलायचं पण कळण्याकरता बोलायचं. ही नाथाचे वक्तव्य असल्यामुळे त्या काळातल्या जनसामान्याला तत्वज्ञानाचे, वेदांताचे मोठे मोठे सिद्धांत कळावे याकरता जो प्रकार नाथांनी आरूढ केला त्या प्रकाराला म्हणतात भारूड. त्या प्रकाराला काय म्हणतात? भारूड. सामान्य लोकाला वेदांत कळावा ही तळमळ नाथानंतर एकाच महात्म्याला झाली आणि त्या महात्म्याचं नाव आहे रंगनाथ गुरुजी परभणीकर. गुरुजीने सुद्धा वेदांत लय सामान्य भाषेत सांगितलं. मी पुढं वेळ प्रसंग मिळेल तसं सांगण्याचा प्रयत्न करेन मी, वादच नाही. मग लोकाला सामान्य भाषेत कळावं या उद्देशातून रूपक तयार केले. आणि मग आजच्या पुरतं बोलतोय का सासूरवासनीचं रूपक करून नाथ महाराज त्या साधकाचं दुःख जगदंबेच्या चरणी मांडतायत. ऐका, एक सासूरवासीन कपडे धुवायला नदीवर गेली. इथं जवळपास नदी आहे का? कॅनल आहे ना, इकडे आहे ना त्रिधारा. लई लांब नाही आपल्याला. किती लांब आहे? पूर्णा नदी आहे ना, जवळ आहे 10-15 किलोमीटर. पूर्णा जवळ आहे का त्रिधारा जवळ आहे? किती अंतर आहे? 5-10 किलोमीटर. चला, ती
दसऱ्याचं धुणं होतं म्हणून गेली नदीवर. जर पटलं का आता? कुठं गेली? नदीवर गेली. पण सध्या नदीला पाणी आहे का? नाही, जीव द्याय जोगा आहे का असं मला विचारायचं. नदीला पाणी भरपूर आहे ना. ही सासर वासन कपडे धुवायला गेली. सगळे कपडे धुतले, पिळले, टोपल्यात टाकले. अशी शून्यात विमनस्क अवस्थेमध्ये अशी शांत बसली. तिच्या जीवाभावाची मैत्रीण तिथं आली. तिने का ग, धुणं झालं, सगळं झालं, तू अशी का बसली? जा ना घरी, काय झालं तुला? आणि जेव्हा जीवाचे सोयरे भेटे ज्ञानोबा म्हणता, जेव्हा जीवाभावाची मैत्रीण भेटली की तिला हुंदकेच यायला लागली, रडायला लागली. अगं काय झालं रडायला? शांत शांत. आपल्याकडचा एक शब्द बोलू का या माता माऊल्यांचा? तोंडानं बोल माय. हिंगोलीकडे गेलो ना आपण, हिंगोली मुकी व मुकी माय, मुकी व शांत बस म्हणत नाही त्या. तिकडे काय शब्द आहे? मुकी व. आम्हाला सगळं रेकॉर्ड ठेवावं लागत. का नखरा केल्याशिवाय सध्या इकराच व्हायना, काय करावं? मुकी. अगं काय झालं तुला रडायला? ती जे ते रडायची. आणि तिचं रडायचा कोठा संपला. ती आपल्या मैत्रिणीला सांगू लागली आपल्या मनातलं. काय सांगू लागली? आणि तुम्हाला अजून एक सल्ला देतो, आपल्या मनातलं कोणालाही सांगू नये. ज्ञानोबारायांनी आपलं मन कोणाजवळ मोकळं करावं याच्याकरता 4 गुण सांगितले. जो सुमनू आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, गोप्य हे तया प्रती चाळवी जे सुखे. सुमनू चांगल्या मनाचा पाहिजे, शुद्धमती चांगल्या विचाराचा पाहिजे, अनिंदकू आपली निंदा करणारा नाही पाहिजे, अनन्यगती म्हणजे तो आपल्याशी अनन्य पाहिजे. या 4 गोष्टी ज्याच्याजवळ असतात ना, मन त्याच्याजवळ मोकळं केलं पाहिजे. ह्याच्यापेक्षा ह्या गल्लीला सांगणं लय गरजेचे. घरात काही झालं की शेजारणीकडे वाचा बोलत. आणि तिला म्हणलं का ग, तिला का सांगितलं? काय नाही माय, मन मोकळं केलं. ऐकलं का? तू मोकळं मन करायची जाती, पण ती मोकळ्या मनानं सगळ्या परभणीत पेरी ती ध्यानात राहू दे. तू कोणाजवळही नाही. अडचणी आपल्या, काय लोकांना सांगत बसायचं? आता आमच्या अडचणी कमी आहेत का? काय फायदा आहे तुम्हाला सांगून? आता मला एवढी अडचणी 5 लाख रुपये लागतात, कोण देते? काय फायदा आहे सांगून? फायदा होत असला तर राहिलेलं कीर्तन त्या अडचणीवरच करतो. फक्त एखाद्याने शब्द द्यावा, महाराज मी देतो म्हणून 5 लाख रुपये. थांबतो मी 2 मिनिटं. शिवाजी महाराज कसं करू? गुरुबंधू हात जोडली बा तुम्ही. जाऊ दे, आपलं चिंतन करू, कायला अडचणी सांगत बसू तुम्हाला. ऐका, तुला काय सांगू माझी अवस्था काय आहे. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. सासू मोठी भांडखोर, मजन बाहे बरी, मजन बाहे बरी. सासू मोठी भांडखोर, मजन पाहे बरी, मजन पाहे बरी. पती राजे गए हो जीव माझा जाए हा. घरी नंदा
घरी सासऱ्याचा जाच मला भारी 7 नालायक मेली असतील तेव्हा जन्माला आला असेल म्हणे. भाकरी केल्या तर मग ते चपात्या काम नाही केल्या, चपात्या केल्यात म्हणे भाकर काम नाही केली, दोन्ही केलं तर म्हणे तो उधळपट्टीत लावली, दोन्ही नाही केलं तुझ्या बापाच्या घरून आणलंस का? काय सांगू तुला आता सर, इतका नालायक सासरा आहे. 7 मेली असतील नालायक तेव्हा एकटा जन्माला आला असेल. बरं सासरा तसा, सासू कोणती दड आहे? ती बी येड्या बाबी खालची मरी आई, काय वाचा 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 बोलत राह. घडलेली घटना सांगतो माणिक महाराज. मी गाता पारायण करत होतो, गाता देवला पारायणाच्या व्यासपीठावर. मधल्या सुट्टीत एक बाई आली म्हणजे महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हणलं काय हो? नाही हो महाराज माझी सासू मेली म्हणे 6 महिन्यापूर्वी. म्हणलं चांगली गोष्ट आहे ना मग. तसं नाही हो महाराज, पण म्हातारी सासू मेली आणि महिन्यातच आमच्या घरची कुत्री गेली म्हणे. मला गणितच लागना, पण मी जिज्ञासेनं म्हणलं लक्ष देऊन ऐकू, आपल्याला परभणीला कीर्तना सांगायचंय. हे परभणीला कीर्तनात आपल्याला सांगायचं. जिज्ञासेनं विचारलं म्हणजे सासू मेली महिन्यातच काय वेली? कुत्री वेली. मग महाराज कमाल बघा ना, कुत्रीला 4 पिल्ले झाली पण 4ही कुत्रे येत नाही. मला अजून गणित लागलं नाही, हिला नेमकं काय म्हणायचं. मला मग काय नाही हो महाराज, माझी सासू मला काय कुत्री कुत्री म्हणायची, मी कुत्रीहून जन्माला तर आली नसत. मी म्हणलं अजून पारायण अभंग 1000 राहिले, बघू पुढच्या अभंगात निघत का काय, पुढं बघू म्हणलं. सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी. आणि ऐकलं का, सासून किती बोलू द्याव, सासऱ्यानं किती कारस्थान करू द्याव, पण नवरा जीवाला चांगला पाहिजे. ज्ञानोबरायचा अभंग आहे. बाईला किती सासूरवा सासू द्या, फक्त संध्याकाळी नवरा म्हणला पाहिजे. त्यांच्याकडे काय बघती, मी आहे ना तुला. ती सगळं सहन करती, पतीचा जिवाळा तरी सासुऱ्याचे साहिजे. ज्ञानोबरायचा अभंग आहे. पण काय सांगू तुला सखे, ते खैर बांड नीट नाही माझ्या नशिबात. ते बी खुजवरून न निघा, ते नीट नाही. पतीलाही राग येतो, जीव माझा राहीन. मग आता कंटाळे आता उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो. उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो. सोडा एवढा जाच तुमच्या सगळ्या गोष्टीला. आणि आता मला एकच दिसायला लागले, काय खरं नाही. आणि या लौकिकातल्या मायबापाकडे जाऊन फायदा नाही. म्हणून आता मी एक ठरवलं मैत्री, तू म्हणते ना जुनं झाली तरी तू का निघत नाही, हे करणार. आता जीव देणार. अगं जीव कशाला देते तू? कंटाळले म्हणे या सगळ्या सासू सासरे, आपलं सगळ्या सासूरवासा कंटाळले. आता जीव दिल्याशिवाय मला गती दिसत नाही. अगं तसं नको करू, तू जीव नको देऊ, मग त्यांचा जीव घे. तू कशाला मरते? त्यांना मार. तू काय मरते? हो त्यांना मार. अगं तुला बरं वाटायला मार म्हणायला. मी जर त्यांना मारलं की पहिली माझी ओवी ग येरवड्याच्या जेलाला, दुसरी नाशिक रोडाला, तिसरी तिहाराला. नाही 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 नाही, आपली ती हिम्मत नाही. अगं तू कशाला मारी ते? मग चल म्हणले माझ्या संग. म्हणे कुठं? इंद्रायणीच्या माळा. लय कडक ठाण.
लय कडक ठाण, हा लय नवसाला पावणारी आहे, तिला आपण नवस करू. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांतात जो विकाराला त्रस्त झालेला साधक आज या भूमिकेवर मरण भले परी काय अवकळ आहे. अरे 25 वर्ष झालं कीर्तन करतो, स्वप्नात देवाने येऊ नये. 40 वर्ष झालं वाऱ्या करतो, अजून आपला राग कमी होऊ नये. एवढे दिवस झालं गाथा ज्ञानेश्वरी वाचतो, अजून आपला मोह कमी होऊ नये. अशापेक्षा मेलेलं बरं ना, असं कोणाला वाटतं? उमेद दशरथीला कोण म्हणलं? असं साधकाला वाटतं मरण भले परी काय अवकळ आहे. आणि मग जसा त्याच दृष्टांतातल्या बाईला जीवा भावाची मैत्रीण भेटली, तसं या साधकाला दैव वशात हो निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर हे संत रूपी सखी भेटतात आणि ते म्हणतात अरे तू मरू नको, या विकाराला मारणार एक ठाण आहे. कुठे? अधिष्ठान पंढरपूर, सगळं संतांचे. लाहो लागला आंबेचा विठाबाई आनंदीचा, अधिष्ठान पंढरपूर नांदे विठाई सुंदर, गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला, त्या अभंगातले. आणि मग तिला सुद्धा बरं वाटलं, नाही तर कंटाळीच होती. आईशी दैवते केली आनंदे नवस भाऊ केले, आईशी दैवते केली आनंदे नवस भाऊ केले, पलकट झाले शेवटी घरायोगी पडले, पलकट झाले शेवटी घरायोगी पडले, भोगिले सुख नाचले चौघेचे नाचले, भोगिले सुख नाचले झाले मी उदास, मी उदास, मी उदास, पंढरी पावन जीव माझा हर्षला, पंढरी पावन जीव माझा हर्षला,
म्हणजे तुकोबराच्या निर्याणानंतर आणि सप्तमीच्या दिवशी ललिताची दिंडी निघते आणि त्या दिंडीमध्ये भारुड असे अभंग म्हणले जातात. विठ्ठल बापू काळी चारच्या आणि मग बरं जे कमी ते त्याच्यात 10-5% द्याय पाहिजे का नाही मला काय म्हणणं काय तुमचं असं. आयशी दैवते केली अनंते. आता सदानंद गुरुजी आता सदानंद गुरुजी आयशी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले वो परिते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडिले वो दुःख भोगिले सुख नाशिले स्वदेशी व्यापिले वो झाले मी उदास सोडिली आस धरिली कास पंढरी पाहून जीव माझा हर्षला तुझं नाव पलवरा बांधिला पलवरा बांधिला तुझं नाव पलवरा सगळ्याची आस दिली सोडून आणि आता मी त्याच्या संगतीत कोणा संघ गेले. पंढरपूरला जाताना वारकऱ्याच्या संघ जावर हा वारकऱ्याच्या संघ गेला तर चंद्रशेखर महाराज देगलूरकर, बंडा तात्या कराडकर, संदीपान महाराज हाशेगावकर आणि मूर्खाच्या संगतीत गेले मालती इनामदार, मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर. मूर्खाच्या संगतीत नाही गेले म्हणून काय येतात. पंढरपूरचे निधान ज्याचे असती जे ज्याची गाठ पडली त्याने दिदला भय करू. काय गोड शब्द आहेत नाथाचे. त्याचे संगती गेले भक्तीने देखील भीमा तिरवू. कोण आहे तो. परात्पर सोयरा कुंडलिक बरा दिधला थारा त्याने मज बुडता हात दिधला. जाऊ लागलं माझं जीवन नरकामध्ये पण त्याला बुडता हात दिधला. आणि मग ते संत रूपी सखा मला घेऊन पंढरपूरला गेले. आणि मग पंढरपूरला काय चालू होतं. तिथे नवरात्र चालू होतं. तिथे देवीचा घट मांडला होता आणि तिथं वारकऱ्याची गाणी चालू होत, गोंधळ्यांची गाणी चालू होते. ऐकायचे का त्या गोंधळ्यांची गाणी. आता वारकरी गोंधळ्यांची गाणी. आता आपल्याला दांड्या नाही खेळायचा पण दांड्याचा ठेका पाहिजे मला. हा ऐका आता काय चालू होतं तिथं. पैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे हो. 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 उदगारे गरजे तुळशीची भूषणी हो. उदगारे गरजे जसं त्या गोंधळ्याच्या गळ्यात कवड्याच्या माळा आहे तशा वारकरी गोंधळ्याच्या गळ्यात काय. उदगारे गरजती
पाकिस्तान रिटर्न आहेत काय तुम्ही सुद्धा म्हणले पाहिजे आणि काय शब्द नाही नुसतं आ म्हणायचं तुम्ही बाकी काय करायचं नाही. मसण्याची आई गायकाने आ एवढं म्हणायचं तुम्ही मेस कोमैराडो माझे मसण्याची आई एक्स्ट्रा जागा नाही काढायचं सांगितलं तेवढी जागा काढायची. मेस कोमैराडो माझे मसण्याची आई धाव पाव वेगी कैलासीचा शंभूबाई आवडे ना मला कैलासीचा शंभू कोण कोण कैलासीचा शंभूबाई आवडे ना मला लागला बिल्लीनी पाठी पहिला होता तुकोबाचा गोंधळ ते मीडियम सेमी नाथाचा गोंधळ झटकेबाज पण त्या गोंधळ्यामध्ये माझे ज्ञानाई सुद्धा गोंधळी नव्हती तिचा मात्र क्लासिकल ऐकायचं चाले बाबासाहेब महाराज वासकरांची परंपरेनं आपल्याकडे म्हणली जाते यमन रागातली ते सूर बंद करा इथं जुळले आमचं इथं जुळतो आम्ही हा मोतीराम बुवा मध्यम लावून द्या मला रंगा ये रंगा
अशी गोंधळ चालू. आणि ही सासूरवासी ध्यानात काय विसरली. पण तुम्हाला पहिली आवडली, मधली चाल आवडली का शेवटची आवडली? तिन्ही आवडल्या. तिने आवडल्या. हीच अडचण आहे हो, तिने आवडून असो. चला ऐकताय ना. मग ही सासूरवासीन गेली आणि गेल्यानंतर हो बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे. बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे उद्गारे गरजती कंठी तुळशीची रोषणी. असं चालली आणि आतमध्ये गेल्याबरोबर ती जगदंबा दिसली. कशी होती ती सांगू? चालीत सांगू का सरळ सांगू? चालीत चालीत. फी कोण देणार या चालीची? आता ऐका, तुम्हाला सगळे शब्द जरी म्हणता आले नाही ना, शेवटचा एक शब्द धरायचा आणि तेवढा फक्त म्हणायचा. कानोबारायाची गोंधळ आहे. कानोबारायाचा पाठ असं समजा. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी मनोहर गोमटी हो, मनोहर गोमटी हो, मनोहर गोमटी हो. नाग गोपाकेश्वर कस्तुरी मळवटी हो, कस्तुरी मळवटी हो, कस्तुरी मळवटी हो. विशाळ व्यंकट नेत्र तळपे वैजयंती कंठी हो, वैजयंती कंठी हो, वैजयंती कंठी हो. दास पितांबराची चंदन सुगंध साजेवती हो, सुगंध सागरवती हो, सुगंध सागरवती हो. दास पितांबराची चंदन सुगंध साजेवती हो, सुगंध सागरवती हो, सुगंध सागरवती हो. अतिवरवंता बाळा आणि सुलक्षण गोधरा दिसायला कशी आहे? सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटी हो, विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठी हो, कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी हो. आणि अशी जगदंबा पाहिली वाईनं आणि पाहिल्या बरोबर हो काय मला मुहच आवरणा अजून एक म्हणावंच वाटायले. आता फक्त हो करी कृपा म्हणा तुम्ही. तो विठेवर सकये बाई हो करी कृपा, हो करी कृपा. विठेवर सकये बाई हो करी कृपा, हो करी कृपा. हो सावळे सुंदरी हो करी कृपा, हो करी कृपा. लावण्य मनोहरी हो करी कृपा, हो करी कृपा. भक्ता करुणा करी हो करी कृपा, हो करी कृपा. पंढरपुरा राहिली डोळा पाणी संते वरुण भेटाई वरुण भेटाई अंबाबाई हो करी कृपा, अंबाबाई हो करी कृपा. अंबाबाई हो करी कृपा. अंबाबाई हो करी कृपा. कृपा कृपा. आता याचं क्लासिकल व्हर्जन एक आहे. या चालीचं क्लासिकल व्हर्जन एक आहे. तो विठेवर सखये बाई हो करी कृपा. एवढ्या फीमध्ये एवढीच असते बस. तू कृपा कर माझ्यावर. अगं तुला पाहिजे काय? पण मला पाहिजे काय मी तुला देईन काय आधी सांगते. काय असतं सध्या भारतासमोर 3 संकट आहेत साहेब. किती? 3. भारतासमोर पहिलं संकट आहे माणसाला काम नाही, बेरोजगारी वाढली. भारतासमोर पहिलं संकट कोणतं आहे? माणसाला काम नाही. भारतासमोर दुसरं संकट आहे कामाला माणसं नाहीत. पहिलं संकट काय महाराज? काम नाही. माणसाला काम नाहीत. दुसरं संकट काय? कामाला माणसंच नाहीत. आहेत का? आता तिसरं संकट आहे काय?
पहिलं संकट आहे माणसाला काम नाही, दुसरं संकट आहे कामाला माणसं नाही, तर तिसरं संकट आहे जी माणसं आहे ती कामाची नाही. आता काय सांगायचं. शेतात खुरपायला येणाऱ्या बाया दोन प्रकारानं, रोजानं येणारे आणि दुसऱ्या गुत्त घेऊन येणारे. दोघीत नाही फरक. जी रोजानं येते तिचं 10 वाजता उरकतच नाही. खरंय का कुठे? मी बी शेतकऱ्याचं 10 वाजता उरकतच नाही. बरं आल्यावर कामाला लागल्यावर तिला घडी घडी तहान लागते. रोजानं आलेली आणा पाणी म्हणते. कुठे आता ती पाणी कसं पिते ते बघा. वैकुंठवासी सदानंद गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराकडे गाणं असावं, कीर्तनकाराकडे चिंतन असावं, वक्तव्य असावं, विनोद असावा, तसे कीर्तनकाराकडे अभिनय असावा, माकड चाळे नसावे. कीर्तनात अभिनय पाहिजे, माकड चाळे नाही. ते मला करून बी दाखवायचे नाहीत. असो पाहिजे तुम्हाला युट्यूब उघडा. सगळ्याच नाही, त्याच्यामुळे काय काय आहे का नाही. ती पाणी कसं पिते बघा. पाण्यात एवढा वेळ घालते तेवढ्यात पाऊस येतो. झाली सुट्टी. बघ आता काय माझ्याकडे झाली. असो. आणि मग असे कामाला येणारे आधी काम नाही विचारत, आधी माल विचारतात. काय भेटल तसं त्या देवीला ते कळावं या उद्देशातून ती सासूरवासीन अर्थात तो साधक मी नवसाला तुला काय देईन याचं प्रलोभन अभंगाच्या पहिल्या सत्वर पाव गमला, 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 माझी प्रस्तावना फार लांबलेली याचं मला भान आहे. पण याचे मला भान आहे मसाला वाटून ठेवल्या फोडणीला लई वेळ लागेल. आता कणा कणा 8 तास घेतो आणि 4 कोपरे काढून तुम्हाला घरी जायला मोकळं करीतो. आई सत्वर पाव मला. चिंतनात अन्वय असावा आणि अन्वयात आधी संबोधन घेतलं जातं. संबोधन काय या पहिल्या चरणात? भवानी. हे काय आहे? संबोधन आहे. जिला उद्देशून बोलायचंय त्याला संबोधन म्हणतात. हा हो. भवानी. आधी भवानी शब्द पाहू. भवानी शब्द फार गोड आहे, पण मनातलं बोलू का ह्याची माफी मागून ह्या बायाने या शब्दाची वाट लावली बा. कोण्या शब्दाची? या भवानी शब्दाची. एखादी जर कीर्तनाला उशीर आली बघा, एखादी घरी निघाली बघा. आमच्या नशिबाला लईच आशी पडली भटक भवानी आहे ना. भवानी
भवानी शब्दाची वाट लावली, पण भवानी शब्दाचा अर्थ तसा नाहीये. मी आदरणीय श्री पूज्य माधव महाराज राऊत यांच्या मुखातून भवानी शब्दाचा अर्थ ऐकला, लय भावला मला, आणि तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे त्याला. राऊत महाराज भवानी शब्दाचा अर्थ सांगतात, भव म्हणजे संसार आणि म्हणजे जी संसारातून साधकाला बाहेर आणि तिला म्हणतात भवानी. तुझा ऐसा नाही कोणी जोया काढी भवातूनी करा मनवणी हा विचार ठाईचा. जी भवातून काय करते, बाहेर आणते. एक बोलू का, संसारात घालवणारे खूप आहेत, पण संसारातून बाहेर काढणारे लय थोडे. उदाहरण देऊ याला, उदाहरण मला त्या वयाचं कोणी भेटना. 30-40च्या मधात आहे का कोणी? तुमचं वय किती आहे? झाले का? नाही. आता युवराज महाराज तुम्हाला विचारतो, छोट रे घाबरू नका तुम्ही. नाही माहित नका देऊ, असं चलू दे आमचा समाज. युवराज महाराज तुमचं लग्न झालंय का? मला माहिती तरी विचारते, मुलाखत आहे. लग्न झालंय का? झाले. तुमच्या लग्नाला किती माणसं होती? लॉकडाऊन मध्ये झाले का? मग काय हरकत नाही, असू द्या, काय हरकत नाही. 60-70 होते. शिवाजी महाराज तुमच्या लग्नाला किती होते? 1000-1500 होते. गरुड महाराज तुमच्या लग्नाला 1000-1500. माणिक महाराज तुमच्या 4-500. मी लग्नच केलं नाही म्हणून माणसं काही नव्हते आपल्या लग्नाला. हा 60-70, 100-500, 1000-1500. तुम्हाला चौघाला विचारतो, लग्न लावायला 1000 होते. नवरा बायकोचे भांडणं झालंय, सोडवाय किती येते? कोणीच येत नाही. प्रमाण देऊ का? लावोनिया मोह संसारी गोविती आणि अंतकाळी होती पाठी मोरे. म्हणून संसारात गुंतवणारे खूप आहेत, बाहेर काढणारी फक्त भवानी आहे. ध्यानात या संसार सागरातून बाहेर काढणारी कोण आहे? ये. आणि ती कशी बाहेर काढते? सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रहे घातले तर्यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाचे पोटी. मग आणिले तटी सायुज्याच्या नावाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो भवसागरातून बाहेर काढणारी भवानी आई. आई मला सत्वर पाव, मला लवकर प्रसन्न हो. का बरं? परभणीमध्ये वेदांत नाही सांगितलं तर गुरुजी मला मुस्काडात मारतील स्वप्नात येऊन. हा ऐकलं का? 2 प्रकारची मुक्ती आहे. एक जीवन मुक्ती आहे आणि एक विदेह मुक्ती आहे. ब्रह्मज्ञान झालं, पंचकोशाचा बाध झाला, देहत्रयाचा म्हणा किंवा पंचकोशाचा म्हणा बाध झाला, आणि आत्मस्य जंतोर निहतम गुहायाम म्हणजे देह बाधित करून देहाव छिन्न आपलं देह उपहित असं म्हणू आपण. त्या आत्मस्वरूपाची काय झाली? प्राप्ती झाली. देहाचा बाध झाला आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. पण अजून प्रारब्ध शिल्लक आहे, ते भोगल्याशिवाय संपत नाही. हा जो काळ आहे तो जीवन मुक्तीचा आहे. ब्रह्मज्ञान झालं, देहत्रयाचा बाध झाला, प्रारब्ध भोगून संपलं, तस्य प्राणान उत्क्रामन्ते अत्रैव समविलीयन्ते. असं महात्मा देह पातानंतर त्याचा पंचभौतिक देह ज्या त्या कारणामध्ये जातो आणि तो महात्मा विदेह कैवल्याला प्राप्त होतो. याला म्हणतात विदेह मुक्ती. आणि मग श्रेष्ठ कोणती? सारख्याच, वादच नाही, पण त्यातली त्यात जीवन मुक्तीचा आनंद काही वेगळा. गुरुजीचं वाक्य, माणसाला ब्रह्मज्ञान व्हावं आणि आयुष्य शिल्लक राहावं, त्या जीवनाचा आनंद काही वेगळाच असतो. आहे की नाही? आज सोपं बोलू का? माणसाला बंगला, गाडी, पैसा सगळं मिळावं आणि माणसानं दुसऱ्या दिवशी मरावं. का बंगला, गाडी, पैसा सगळं मिळावं आणि आयुष्य शिल्लक राहावं? आयुष्य शिल्लक राहावं. म्हणून ब्रह्मज्ञानानंतर काळ प्रारब्ध जर शिल्लक राहिला, हा जीवनमुक्तीचा काळ आहे आणि याचा आनंद काय आगळा वेगळा आहे. मला त्या जीवनमुक्तीचा आनंद भोगायचा आहे. आणि आई शरीराचा भरोसा नाही, प्रारब्ध क्षयाची मला माहिती नाही. ते जर संपलं आणि मला जर जीवनमुक्ती सिद्ध झाली नाही तर मला त्या आनंदाला मी विमुख राहील. म्हणून सत्वर पाव घे मला भवानी आई, तुला रोडगा वाहीन. आता रोडगा काय? ऐका,
गव्हाचं पीठ 1, बेसन पीठ 2, त्याला चुरण्या करता दूध 3, चवीपुरता गूळ 4 आणि त्याला भाजायला तूप 5. या 5 गोष्टीपासून घट्ट उंडा तिंबून असा जाड जो केला जातो त्याला काय म्हणतात? रोडगा. रोडगा तिखट बी असतो, रोडगा गोडही असतो. खंडोबाचा रोडगा तिखट आहे, आत्मनिवेदन भरित रोडगा तो तिखट रोडगा. आणि आपल्या भक्ताचा रोडगा कसा आहे? गोड रोडगा. पण रोडगा पातळ नसतो, जाड असतो. बघा ना, एखाद्या बाईने जर भाकरी जाड केल्या, काय रोडगे करून ठेवलीस ग म्हणता का नाही तुम्ही? जाड रोडगा. जसा 5 वस्तू पासून बनणारा रोडगा तयार होतो, तसा आई हा पंचभौतिक देह तुला मी अर्पण करीन. हा देह सुद्धा काय आहे? 5 तत्वापासून. आणि मी मगाशीच म्हणलो रोडगा पातळ नसतो, रोडगा कसा असतो? जाड असतो. मी तुला रोडगा वाहीन म्हणजे माझा देह समर्पित करेन. का बरं? देह समर्पण करायचा म्हणजे काय? डोळे फोडायचे, त्याच्या चरणावर टाकायचे, कान तोडायचे. ज्ञानोबारेनं 2च ओव्यात आम्हाला देह समर्पण शिकवलं. तया अहम वाचा चित्त अंग देवोन्या शनरिग. अंग देवोन्या रिग म्हणजे कसं? जयवाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचा मन संकल्प माझाची वाहे, माझी कीर्ती विन, जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांग भूषण माझी सेवा. एका वाक्यात सांगायचं ठरलं, सर्वेंद्रियाचा विषय परमात्मा करणं म्हणजे जगदंबेला रोडगा वाहन. हे ध्यानात ठेवा. हा काय आहे? रोडगा वाहीन तुला. देहच का वाहीन? कारण जशा क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर असतो ना, तशा देवाच्या बी ग्रेड आहे. सगळ्यात 3rd क्लास देव लिंबाव खुश होतो. 4 लिंब कापा देव खुश. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव, त्याला लिंबू नाही लागत, त्याला पांढरा कांदा लागतो कोंबडीनं द्यायला. की त्याच्यावरच्या ग्रेडचा देव, त्याच्यावरच्या ग्रेडच्या देवाला कोंबड लागत, त्याच्यावरच्या ग्रेडच्या देवाला बोकड लागत, त्याच्यावरच्या ग्रेडच्या देवाला आठखुरी लागत. ही आठखुरी काय म्हणजे शेळी कापायची, पण गाभण शेळी कापायची. तिच्या 4 खुरा आणि तिच्या गर्भातल्या पिल्ल्याच्या 4 खुरा, ह्याला म्हणतात आठखुरी. हे व्यवहारातले. पण हे देवीला काही लागत नाही. मी तुळजापूरला आई जगदंबेच्या दरबारात श्रावण महिन्यात हे सगळे भोपेत ना देवीचे भक्त ते सप्ताह करतात. त्या देवीच्या दरबारात 3 वर्ष काला करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. तेव्हा मी त्या भोप्यांना विचारलं, का हो तुळजापूरच्या मंदिरात वर्णापूर्णाचाही नैवेद्य नेतात आणि तोही नैवेद्य नेतात, मग कस काय बरं? म्हणजे महाराज वर्णापूर्णाचा आणला की देवीच्या तोंडाला दाखवला जातो, आणि तो आणला की देवीच्या पायाखाली जो दैत्य आहे त्याला दाखवला जातो. म्हणजे देवीला हे लागत नाही, हे दैत्याला लागत. असे देवीचे भक्त म्हणले, माझ्याकडे डोळे वाटारून बघूच नका तुम्ही. आणि तुम्ही किती डोळे वाटारले तुम्हाला गिळणं सोपं नाही. आणि मी बी असा पक्का आहे, मला गिळलं तर नागपुडीतून बाहेर येईल. शेवटी मी बी परभणीच आहे. ऐका, आणि महाराज कोणी डोक्यातून आणलं काय माहिती देवीला तसलं लागत. त्यांचे गाणे बी लय भारी. एकदा येरमाळ्याकडे गेलो, नवरात्रीचे गाणे चालू होते. त्यातले गाणं ऐकलेलं सांगू का? वाजू नका, फक्त बारीक ठेका द्यायला देऊ काही म्हणू नका कोणी. स्वर द्या मला. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग. बघा सगळ्याचा जीव कसा डोळ्यातून कानात आलाय. असलं लय आवडत. त्या पाठीमागच्या मावशीनं कानावरचा पदर माग घेतलाय, जस का ओव्या चालू येत. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. अंतर अजून बाकी. शिंगाड्या बोकडावरी ग आणि पखाड्या कोंबड्यावरी ग. हे देवीला लागत नाही. देवीला काय लागत? हो, देवा कारणे भाव तस्मात नलगे द्यावे फारसे वित्त. हो, आपली इच्छा आणि का पिढी तरी काय देईल बराडी. जाऊ द्या, तात्पर्य ऐका. मग ही देवी ग्रेड सांगितल्या ना तुम्हाला,
तशी आपली जी विठाई आहे, आपली जी आदिशक्ती आहे, जी आपण बसवली, तिची ग्रेड काय आहे? तो का म्हणे भावे देहासी उदार रखमा देवीवर जोडावया. आणि एकनाथी भागवतातली ओवी ऐका. येर देवाची कथा कोण, थोरला देवला चुंगा पूर्ण, आणि तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून, म्हणून तिला देहच लागतो. म्हणे रोडगा वाहीन तुला, पण वाहीन असा भविष्य काळ असल्यामुळे त्याच्या आधी तिला काही अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? सासरा माझा गावी गेला, तिकडे खपवे त्याला. हा सासरा कोण आहे? दंभ सासऱ्या, सासऱ्या सांडी नको पात्रा. दंभ नावाचा सासरा आहे, जो कुठं गेलाय? गावाला गेलाय. आता मी शुद्ध भावाने तुझ्याशी बोलते, दंभ दूर आहे. आणि ज्याला हित करून घ्यायचंय त्याने दंभाला दूरच ठेवावं. हित भावे तारी दंभ दुरी ठेवा, शुद्ध सेवा देवाची दे. हित भावे तारी दंभ शब्द आधी ज्ञानोबाच्या भाषेत सांगतो. दंभ कशाला म्हणतात? ज्याने सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ रुडविला. आणि आपल्या साध्या भाषेत सांगू, दंभ म्हणजे काय? नाटक. सोंगे छंदे काही देव जोडी आयशी नाही. परमार्थ मनातून करायचा, सोंग नाही करायचं. एरवी गंध लावित नाही, एरवी गंधही लावित नाही. आणि तारी घ्यायला माणसं आले, त्याच्याकडे बघत गेलो, हे ढोंग आहे ढोंग. हा, रोज जर तुम्ही तसं करत असाल तर तुमच्या पायावर काय लोटांगण आहे. पण लोक पाहून परमार्थाला होत येत असे, ते सोंग आहे सोंग. सोंगानं देव भेटत नाही. सोंगानं काय होतं माहिती का? दंबे पोट भरे, कीर्ती वाढे, मानी जन, पण स्वहित कारण नव्हे त्याने. म्हणून सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. झालं का? आता शिक चालू झाले माय. जाचापासून सोडवणारी माणसं थोडी आहेत जगात. सासू माझी जाच करीते. ही सासू कोण आहे? कल्पनेची सासू, हिचा बहुतची जाचू. कल्पना म्हणजे अतस्मिस्त बुद्धी भ्रमा. हा भ्रम ज्याला म्हणतो आपण त्याला कल्पना म्हणू. आणि ऐकलं का? जीवनात सासुरवास कोणाचा आहे? कल्पनेचा आहे. नवे नवे आम्हाला सासुरवासच का, म्हणजे कल्पना आम्हाला सासुरवास करते असं नाही. जेवढा सासुरवास आहे तो कल्पनेचा आहे. कसं काय? प्रमाण आहे का? कल्पना अविद्या येणे झाला जीव. गुडघे कोणाकोणाचे दुखतात? बऱ्याच जणांचे. डायबिटीस कोणाकोणाला आहे? बऱ्याच जणाला आहे ना. बीपी कोणाकोणाला आहे? बऱ्याच जणाला आहे. हे रोग आम्हाला काय आहेत? ह्या रोगाचं दोन कारण आहेत. आपल्याला हे जे रोग आहेत ना, गुडघे दुखणं, बीपी, शुगर, याचे दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे, आम्हाला डोकं का दुखतं, गुडघे का दुखतात? जन्माला आलो म्हणून. आणि गुडघे का दुखतात? अजून मेलो नाही म्हणून. दोनच कारण. खरं का नाही? गुडघे का दुखतात? जन्माला आलो म्हणून. आणि का दुखतात? अजून मेलो नाही म्हणून. पण गुडघ्याचं एवढं जालिम औषध आहे माझ्याकडे, फक्त एकदा घ्यावं लागत. आयुष्यात शुगर होत नाही, बीपी होत नाही, गुडघे दुखत नाही, सगळं दुखणं राहत. सांगू का औषध? काय नाही, संध्याकाळी झोपताना 2 कप राऊंड अप प्यायचं आणि दडपून झोपायचं. पुन्हा काय दुखलं तर मला येऊन विचारा. तसं करू नका बरं. ज्ञानोबराची ओवी आहे म्हणून मी असं म्हटलं. ज्ञानोबराय म्हणतात, निवटली याचे जैसे पोट न दुखे. मेलेल्या माणसाचं काही दुखत नाही. म्हणून सगळा जाच कोणाचा आहे? त्या जन्मामुळे. आणि आम्ही जन्माला का आलो? कल्पना विद्या येणे झाला जीव. कल्पना मोठी वाईट आहे. ही सासू मला जाच करते, लवकर निर्दळी तिला. एक नवीन लग्न झालेली सुनबाई अशी सारू लागली. कल्पना सांगतो, सून काय करू लागली? सारू लागली. आणि असं डांगर नसतं का, ड्यू डांगर, असं मोठा भोपळा काय म्हणतो आपण, डांगरच ना, ते असं माळवदाला बांधून ठेवलं होतं, नवरात्रात कामी येईन म्हणून. आणि ती अशी सारू लागली. सारवता सारवता त्या डांगराचा कसा कुचका झाला म्हणा, ते डांगर पडलं आणि फुटलं. कोणा पुढं? या सुना पुढं.
सून लागली रडायला, मोठ्याने भोंगा पसरला. तिची सासू बाजूलाच व्हॉट्सअप बघत होती, आपलं वाती वडीत होती. बाजूला तिची सासू होती. बरं, सासू मोठी सज्जन होती, उद्धव महाराज मायासारखी, समजा ना. सासू कशी होती? सज्जन होती. ती म्हणली, सुनबाई तुला रडायला काय झालं? बघा ना सासूबाई, भोपळा पडला. अगं पडू दे, कुठं वाया जाणार आहे? हा, सगळ्या बायाला नवरात्राची उपवास आहे. मालनला एक तुकडा देऊ, शालनला एक देऊ, हा आहे का नाही? एक मोहित्याच्या घरी देऊ तुकडा, एक गरुडाच्या घरी देऊ, एक क्षीरसागराच्या घरी देऊ, रेंगेच्या घरी एक देऊ. तुमच्या घरी द्यायचं काय का? नको ते काय हरकत नाही. तुम्ही काजू बदाम खाणारे डांगर काय ऐका, अगं वाया थोडी चाललंय माय, म्हणजे वाटू ना सगळ्या गावाला. तसं नाही सासूबाई, कल्पना ऐका बरं पाटील, कल्पना. सासूबाई, मला लेकरू असतं तर, मला लेकरू असतं तर, इथं रांगत आलं असतं तर, आणि हे भोपळं त्याच्यावर पडलं असतं तर, मेलं नसतं का? आता सुनाला तरी कळाव का नाही, सासूला तरी. हिचं लग्न 3 महिने झाले, हिच्या बरोबर हिनं बी स्वर लावला, मिले सुर मेरा तुम्हार. माऊली अशा दोघी रडायला लागल्या. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या बायाला माणूस केले. पाहुणे आले तर चपात्या करू लागा यायच्या नाही, पण रडू लागलं की रडायला लय लवकर येतात. सगळ्या गल्लीतल्या बाया गोळ्या झाल्या, रडापडीचा कार्यक्रम चालू झाला. घराचा मालक आला, म्हणला माझ्या घरी सगळं गुन्ह्या गोविंदानं नीट आहे, आणि रडापडी काम चालू झालं. अय मावशे काय रडती? कौशी रडती. ए कौशे काय रडती? शालन बाई रडती. अय शालन काय रडती? शिला वहिनी रडती. ए शिला वहिनी तू काय रडती? तुझी बायको रडती म्हणून. ए तू का ग रडती? सुनबाई रडती म्हणून. सुनबाईला विचारलं तू का रडती? भोपळा फुटला म्हणून. अगं फुटू दे, तुला कोणी काही बोललंय का? पण नाही मामांची, मला लेकरू असतं तर, ते रांगतीत आलं असतं तर, मेलं नसतो का? पण सासरा बी एवढा हुशार होता, 2दा ग्रामपंचायतला उभा राहून पडलेला होता. कसा होता? 2दा ग्रामपंचायतला उभा राहून पडलेला होता. ते म्हणा बाई, सुनबाई रडू नको, आधी लेकरू दे, दवाखान्यात नेऊन आणतो. आता कुठे लेकरू? सगळं गाव रडवलं. असलेल्या लेकरानं का कल्पनेतल्या लेकरानं? कल्पनेतल्या. कल्पना लय दुःख देते माणसाला. सगळे येताना म्हणले असतील, सगळे श्रोते म्हणले असतील, महाराज आता 10:30 सोडीन, आपण 11ला घरी जाऊ. आणि कल्पना माणसाला लय दुःख देते. महाराज 11ला सोडीतच नाही. नाही, अगदी 5 मिनिटात उरकतो. आता कल्पना नावाची सासू आहे, तिचा मोठा जाच आहे, तिला निर्दळून टाक. झालं का? नाही. जाऊ माझी फडफड बोलते. म्हणे जाऊ का फडफड बोलते? काय नाही म्हणे, जांबाची रेंग्याच्या घरची, मोठ्या घरची जरा, आणि जरा हुंडा जास्त दिला तिच्या बापानं. माझ्या बापानं कमी नाही, तिलाही 5 तोडे दिलं आणि मला 4 तोडे दिलं. पण तिच्या बापाने जेव्हा दिलं तेव्हा 40,000 रुपये तोळा होतं, आणि माझ्या बापाने दिलं तेव्हा लाखावर गेलं होतं. मग जाऊ माझी फडफड बोलते. हे जाऊ कोण आहे? वासना नावाची जाऊ आहे. आणि माणसाला फडफड बोलणारे कोण आहे? वासना आहे. देह वासना माणसाला कशी फडफड बोलायला होती? कीर्तनात कोणालाच मांडी मोडावं वाटत नाही, पण गुडगा गप बसत नाही. कीर्तनात बसली गुडगा म्हणतो लांबे पाय, हे म्हणते अरे गप र, कीर्तन चालू आहे, असू दे लांबो पाय. ते म्हणते अरे कीर्तनकार महाराज आहे, त्याला काय घ्यायचं, लांबे पाय. ही देह वासना. वासना काय आहे? जाऊ भली फडफड बोलती. तिला बोडक कर. माता माऊली आहेत, माझ्या सगळ्या आई बहिणी सारख्या आहेत. हा शब्द तुम्हाला संवेदनशील आहे, पण माफी मागून मला बोलावा लागणार आहे. बोडकी म्हणजे जिचा नवरा मेला तिला म्हटलं जातं. ह्या वासनेला काय कर? हिचा नवरा मारून टाक, हिला नको मारू.
तिचा नवरा मार. म्हणजे वासना नाही संपवायची, वासनेचा विषय संपवायचा. हो, वासना द्विधा प्रोक्ता, योग वासिष्ठात म्हटलंय. वासना द्विधा प्रोक्ता शुद्धाच मलिना तथा. एक शुद्ध वासना आहे आणि एक अशुद्ध वासना आहे. हा शुद्ध वासना ही बंधालाच कारणीभूत आहे. हे जरी असलं तरी सुद्धा अशुद्धाला मारण्याकरता शुद्धाला जवळ करावं लागतं. काळी घार मारण्याकरता पांढरी घार जवळ करावं लागते. नंतर पांढरी बी मारायचीच आहे, त्यात काही वादच नाही. पण काळी घरातून निघूस तर पांढरी जवळ करावं लागेल. वासना द्विधा प्रोक्ता, दोन प्रकारची वासना आहे. शुद्धाच मलिना तथा, विषयाला विषय करणारी वासना मलिन आहे आणि आत्म्याला विषय करणारी वासना ही शुद्ध आहे. प्रमाण काय? जो आपल्या विचारसागरातली पहिली ओवी, जो आनंद नित्य प्रकाश, जो विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच याशे. न जाणे विषय वासना आसक्त बुद्धी न जाणे आणि परमार्थासक्त बुद्धी जाणे. विषय व्याप्तीने फल व्याप्तीने न जाणे, वृत्ती व्याप्तीने जाणे. आमचे गुरुजी 4 विकल्प सांगतात त्याच्यावर, पण तो आपला प्रस्तुत विषय नाही. मग काय करतो का म्हणे, अवघी आवरलेली वासना हे काढून टाक. आणि तो का म्हणे, देव पायापाशी येईल अशी वासना आहे ना. सांगण्याचं तात्पर्य तिचा विषय संपव. झालं का? नाही. नंद्याचं कार्ट किरकिर करतं. ही ननंद कोण आहे? काय नाही, तिथं डोंगरात दिलेली माझी ननंद आहे. तिथं शाळेची सोय नाही, मग तिचं कार्ट इथं आणून ठेवलंय परभणीत. मग अडचण काय? भलं किरकिर करत. सकाळी उठले की म्हणते मामी मॅगी. बरं एका पुढ्यावर भागत बी नाही त्याची, 2 पुढ्याची मॅगी. मामी टिफिन. शाळेत जाताना टिफिन घेऊन जात. आले की म्हणते मामी कुरकुरे. बरं खात एवढं त्याचं पोट आहे का अक्कल कुठे हेच कळलं. बरं जेवढं इनकमिंग तेवढंच आउट गोईंग. कोणता पाटील? 35 भाकरी खाणार सुका पाटील. जेवढं इनकमिंग तेवढाच बांध भरतोय. त्याला खाऊ घालता घालता त्याचं ढुंगण धुता धुता नाकी न आले. बरं थोडं काय बोला तर सासूबाईला बरं वाटत नाही. म्हणजे नंद्याच्या कार्ट्याला काय कर, खरू जीव दे. हे खरोच काय आहे? एक त्वचा रोग आहे. ज्याला झाला ते सगळ्याचा विसर पडतं, तिथंच गुंतीत माणसाला. खरू झाली ना महाराज, भानच राहू देत नाही. कीर्तन चला, सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज याला काय म्हणतात? खरूज. त्याला काय म्हणतात? खरूज. दृष्टांत आहे का याच्यावर? तुम्ही 5 मिनिटं दिले तर सांगतो. देणार का 5 मिनिटं? हो हो. श्री गुरु शेखर महाराज सांगतात बरं याच्या दृष्टांत. खरूज खरूज सांगतोय. मग खरूजीचा अर्थ करायचा, नंदेच्या पोराचाही अर्थ करायचा आहे, पण आधी दृष्टांत सांगतो. खरूज काय? एका राजाला 3 पोरं होते. एकाच्या डोक्यात वाज झाल्या होत्या. ते काय मासं काय? कधी आले? बरं आहे का? एकाच्या डोक्यात वा. एक शेंबड होत. राम राम. कधी आले? दुसरं शेंबड होत आणि तिसरं खरजुलं होत. बरं चाललंय का? संस्था कस काय चालली? तिसरं काय होतं? 45 खरजुल, मधलं शेंबड आणि बारक आपलं मोठं वा झाले. बरं लग्नाला पोरं आले पण त्याचा विकार काही जाईना. बरं पाहुणे बघाय आले, हे खाजवणं चालू, याचं नाक पुसणं चालू. कोण पोरगी देईल? इथं 15-15 एकरावाले महाराजाच्या गाडीत फिरायले तरी मेळ लागना. खरं बोलू का मी? आता मला बोलूनच खरं बोलायसाठी तर मी काय करू त्याला? ऐका ना, राजा मला प्रधानजी एवढं राज्य मोठं आपलं, आपल्या पोराची सोयरी जमत नाही. काय अर्थ आहे? मला राजे मी सोयरे चांगले आणतो पण कार्टे नीट नाही. हे खाजेत, हे शेंबड नागपुशीत, हे खरूच खाजेत. लोक कशी पोरगी देतील? म्हणे आता आणा बरं पाहुणे. आणि पाहुणे यायचे ठरले. राजाने 3 पोराला सांगितलं, अय खरजुल्या, अय शेंबड्या, अय वा झालेल्या,
उद्या पाहुणे आल्यावर जर तुम्ही हात उचलले, हातात तलवारच नाही कोणाच्या, तुमच्या. आणि मग पाहुणे बैठकीत येऊन बसले, हे तिघ निघाले, पण दोघाच्या भोवती भीती राहावं म्हणून तिघाच्या भोवती तलवार घेऊन माणसं. पाहुणे म्हणले घरात एवढी सिक्युरिटी कशाला? नाही म्हणले कायम Z+. कायम Z+. पण आतलं काय माहिती पाहुण्यांना. पण ज्याच्या डोक्यात वान बुवा काही शांत बसत नाही, वळवळ चालूच, वळवळ चालूच. त्याच्या डोक्यातल्या वा गुदगुद करायला. पण आता खाज व्हायचं कसं? कारण बाजूला काय तलवार आहे, पण पोरग लय हुशार. राजे राजे काय, अलाउद्दीन खिलजीने स्वारी केली. राजाने डोक्यावरचा मुकुट काढला आणि डोकं खाजू लागला. आता काय केलं पाहिजे? लक्षात आलं वाटतं तुमच्या? आता काय केलं पाहिजे? शेमड म्हणलं हे ना भागून घेतलं बा. शेमड थांबा थांबा पाहुणे, पुढचा इतिहास मी सांगतो. पुढचा इतिहास मी सांगतो. तेवढ्यामध्ये सेनापती म्हणले राजे हे डोकं खाजवायची वेळ नाहीये, तुम्ही आज्ञा द्या, फडशा पडून ये. राजाने आज्ञा दिली. खंदकाच्या त्या बाजूला अलाउद्दीन खिलजीचं सैन्य, या बाजूला मराठ्याचं सैन्य. मराठ्याचे सैनिक हातातला बाण काढायचे, सपकन मारायचे. हातातला बाण सपकन मारायचे. लक्षात आलं वाटतं तुमच्या? मग काय पुढे सांगण्याची गरज नाही. खरजुल मुलं या दोघांनी भाग गेला. आता माझा नंबर आहे. थांबा थांबा, पुढचा इतिहास मी सांगणार. मग पण अलाउद्दीन खिलजीचं सैन्य मोठे चिवट. त्याने खंदक ओलांडला. एवढं अलाउद्दीन खिलजीचं सैन्य, इकडून मराठ्याचं सैन्य असे जवळ जवळ आले, असे जवळ आले. आणि त्याचं झंगड पकड झंगड पकड झंगड पकड झंगड पकड असं घनघोर युद्ध झालं. म्हणजे दृष्टांत संपला. खरूच ध्यानात आली का अजून खाजू? ऐका, खरूच काय करते माहितीये का? सगळं विसरून एका केंद्रात गुंतून टाकते. तसे नंदेचं कार्ट कोण आहे? दृष्टवृत्ती नंदोली सदा द्वेष करी. इच्छा नावाची ननंद आहे. आणि त्या इच्छेचं लग्न द्वेषाशी झालं. येत इच्छा ही कुमारी झाली, मग ते कामाच्या तारुण्य आली, ती द्वेषाशी मांडली वराडी. मग इच्छेला द्वेषापासून जन्माला आला तो कोण आहे? त्या दोहीस्तव जन्मला तो द्वंद्व मोह निपजला. हा कोण आहे? मोह. मोह नावाचं नंदाचं कार्ट आहे. आणि जे जे किरकिर करत तो मोहच आहे. एवढं घरात काही नव्हतं, मी आहे म्हणून नांदले. मोह. मोह काय करतो? किरकिर सहन करायला लावतो, किरकिर ऐकायला लावतो. हो, बायकोचा मोह तिची किरकिर ऐकायला लावतो, लेकराचा मोह त्याची किरकिर ऐकायला लावतो. मग काय कर? या मोहाला खरूच होऊ दे. खरूच काय? आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. या मोहाला येण्याची सत्कर्मे ते अशेष ही अज्ञान विरमे, आणि जयाचा अहम विश्रामी आत्मस्वरूपी ह्या आत्मबुद्धी होऊ दे. आणि एकदा आत्मसुखाची गोडी लागली की तो सगळ्या विषयाला विसरून तिथं गुंतून राहील. आई म्हणली आता वेळ झाली, उरत घे बरं तू. आता उरत घेते माय. ऐक ऐक, तुला जर वाटत असेल ना हा देह अर्पण केला होता मी, रोडगा वाहीन तुला, पण हा जर कमी वाटत असेल तर दादूला मारून आहुती देईन मी. नवऱ्याची आहुती सुद्धा देते, नवरा सुद्धा वाळून टाकते तुझ्यावर. हा नवरा कोण आहे? खसम अहंकार दादूला. अहंकार नावाचा नवरा आहे. काय? देह जरी समर्पित केला तरी अहम शिल्लक राहतो. अहमाचं समर्पण वेगळं आणि देहाचं समर्पण वेगळे. तर या अहम, वाचा, चित्त, अंग 4 केले की नाही? 4 केले. पण अहम वेगळा आहे आणि देह वेगळा आहे ना. बऱ्याच वेळेला देहासक्ती जाते पण देहांकार जात नाही, म्हणजे त्यागाचा अहंकार जात नाही. आणि तुम्हाला एक सांगू का? भोगाच्या अहंकारापेक्षा त्यागाचा अहंकार मोठा वाईट आहे. म्हणून तो अहंकार नावाचा नवरा सुद्धा त्याची आहुती देते. ओ दादूला मारून आहुती देईन, मोकळी कर गे मला. झालं का ग तुझं? एवढंच आहे. आता एका जनार्दनी सगळेच म्हणू दे, एका जनार्दनी सगळेच म्हणू दे, एका
एकटीच राहू दे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला एकटीच राहू दे मला मला एकटीच राहू दे मला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला 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 तुला रोडगा वाहीन रोडगा वाहीन तुला सगळ्यालाच मारून टाक, फक्त कीर्तनातले तेवढे सोड माय. वाह फक्त मला एकटीला राहू दे याचा अर्थ मला विकार शून्य कर. पण एकटी राहू दे याच्यातला एक भाव आहे. आपल्याकडे 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक दर्शन आहेत. त्यामध्ये बौद्धाचं तत्वज्ञान आहे सर्वम शून्यम शून्यम. जर ही म्हणली असती ना काहीच नको राहू दे तर शून्यवाद गळ्यात पडला असता. पण आमचं तत्वज्ञान सांगतं जेव्हा माया आणि माया कार्य जगत म्हणजे कार्याध्यास आणि कारणाध्यास जेव्हा निरस्त होतो तेव्हा पूर्णमेवाव शिष्यते एक तत्व शिल्लक राहतं. एकटीला राहू दे म्हणजे एकमेवा द्वितीयम ब्रह्म तेवढं शिल्लक ठेव, बाकी सगळं संपून टाक. ही ज्ञान भूमिका. बौद्धाचा शून्यवाद गळ्यात पडू नये म्हणून एकटी राहू दे मला. आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जोपर्यंत साधक एकटा होत नाही तोपर्यंत देवाची कृपा होत नाही. जोपर्यंत द्रौपदी नवऱ्याकडे पाहते देव येत नाही, सासऱ्याकडे पाहते येत नाही, देहाकडे पाहते येत नाही. जेव्हा ती सगळ्याचा संग सोडून एकट्या देवाकडे पाहते, जेव्हा एकटी होते तेव्हा देव येतो. एकाच प्रमाणात सांगायचं ठरलं तो का देखोनी एकला मग वैकुंठ हरी आला.
एकटं व्हावं लागतं. म्हणून आई सगळे विकार संपव आणि मला एकटीला राहू दे, एवढा माझा नवस तू पूर्ण कर. आपण सुद्धा या आदिशक्तीच्या चरणी तो नवस करू. आम्हाला विकार शून्य करून विचार संपन्न आई भवानी बनव. म्हणजे आमच्या नवविध भक्तीच्या नवरात्राचं फळ आम्हाला एवढंच दे. आम्हाला हा विचार पुत्र अर्थात ज्ञान पुत्र दे, अशी प्रार्थना करू. सेवेला पूर्णविराम देऊ. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य बंडातात्या कराडकर तथा माझी गुरु परंपरा स्वामी दिव्यानंद पुरीजी महाराज मानवची परंपरा आहे. माझ्या सद्गुरू स्वामी रसानंद पुरीजी महाराज माझ्या सद्गुरू वर्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी हा परमार्थाचा आनंद, अद्वितीय आनंद. खरं तर एवढं पावसाचं वातावरण आहे, मला असं वाटायचं 5-25 लोकात कीर्तन करावं लागेल, पण एवढ्या निष्ठेने तुम्ही आला त्याबद्दल तुमच्या निष्ठेला नमन करतो. आणि आपल्याला सगळ्याला हा परमार्थाचा योग ज्यांच्यामुळे घडून आला ते आदरणीय आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्री संजयजी जाधव अर्थात बंडू बॉस. आदरणीय बंडू बॉस म्हणजे काय आहे, अनेक आमदार खासदार असतील पण धर्माकरता धावणारा, पुढचे एक वाक्य ऐका, धर्माकरता धावणारा आणि धार्मिका करता धावणारा एकमेव खासदार आहे, ते म्हणजे आपले बॉस आहेत. धर्माकरता धावणारे खूप आहेत, पण धर्माचे माणसं अडचणीत आले की कोणी बघत नाही महाराज. आमचा अनुभव आहे. हो, लढा आमच्या सोबत, अडचणीत आले तुम्ही तुमच्या मिटवा. पण कोण्याही महाराजावर, कोण्याही वारकऱ्यावर कसली अडचण येऊ द्या, सगळ्यात आधी पळणारा माणूस कोण असेल तर आपले खासदार साहेब आहेत. हो, म्हणून एकादशी करणारा खासदार, वारी करणारा खासदार आपल्या जिल्ह्याला लाभला. नाही तर एकादशीला गायचं मटण खाणारे खासदार खूप जिल्ह्याला लाभले, पण आपला तो स्वाभिमान आहे. म्हणून अशा आदरणीय खासदार साहेबांनी एवढं गोड हे आयोजन, आणि बघता बघता 3 तप पूर्ण झाले. 36 वर्ष हे कार्य चालवलंय. हे कार्य असंच चालत राहावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आदिशक्तीच्या चरणी प्रार्थना करून विठोबार कुमार ज्ञानेश्वर